तुझ्याशी मला लग्न करावे लागलं, म्हणून मी काय तुझ्यावर कधी काय प्रेम करणार का? शक्यच नाहीये. फक्त ना फक्त बाळू माझा आहे रे. मला की नाही आता माझ्या बाळूची आठवण येत आहे. माझ्या भाडूची मला आठवण येते. माझं भाडू कसं असेल आता? कसं असेल माझं बाळू? कुठे असेल म्हटलं? काय करत असेल? कसं राहत असेल माझ्या विना? पण बाळा, मला तुझ्याशिवाय एक क्षण बी नाही राहू शकत रे. जर का तुम्हाला जर दिसलं नाही ना, माझं मन ना अगदी कसं विचलित होऊन जाते रे बाळू. कशी झाली रे ताटा तुटा, कशी झाली रे ताटा तुटा. माझा बाळा कशा अवस्थेमध्ये असेल? माझ्या बाळाची ना मला खूप आठवण येत आहे. मी त्याला आता कशी भेटू मला काही समजत नाही. हो, आता कळलंय मला. आता मी की नाही पप्पाच्या नावाचं पत्र पाठवते आणि बाळालाच इथं बोलवून घेते मी. तेव्हाच मला माझ्या भाड्याला भेटता येईल मला. बाई तुम्ही मामा, तुम्ही कसं काय इकडे? काय सांगू बाई, मी गेलो होतो घनोटीला. कशाला गेले? त्याचा कुवाऱ्या पोरीले पोरगा झाला तर बारशासाठी गेलो. कुवाऱ्या पोरीला कधी पोर होताना बघितले का? होत आहे ना, मला बारशाले बोलवत आहे. तो बारसा केलो ना, मी तुमच्याकडे आलो. मामा खरंच का? हो, तुम्ही गावाच्या बाहेर होता.
काका तुमचा घर हो का? हो मामा, हेच माझं घर. गावाच्या बाहेर? माझं घर मामा गावाच्या बाहेरच आहे. गावाले तुमचं घर बाहेर ठेवलं? याच घरामध्ये माझ्या वडिलांनी मला इथं दिली ना. म्हणजे ह्याच घरी दिले नाही? हो, इथंच दिली मामा. बाबा तुझा बाप तर मस्त सांगत होता ना माझा जावई वायसर आहे म्हणून. कोटचा मामा वायसर ना फायसर? 200 रुपये रोजचा कामाला जातो. हो, रोजीनं जातो. म्हणून ह्या तुझ्या घरामध्ये तुला टाकला तुझ्या बापाच्या सत्यानाश. मामा तुम्हाला काय सांगू, या झोपडीपट्टीमध्ये ना मला क्षणभर पण करमत नाही मामा. खोपडीमध्ये कसा करमते या घरामध्ये काय? बरोबर मामा तुम्हाला काय सांगू, साधी लाईट पण नाही आहे मामा. टीव्ही नाही, पंखा नाही, काही नाही मामा. मला ना रोज मच्छर मध्ये झोपावे लागते मामा. टीव्ही न पंखा लावून का करशील? त्याचं लाईनच नाही तर तू चालवशील काय त्यावर? बरोबर आहे मामा तुमचं. कोणी प्रेझेंट नाही देणार मामा. एवढं तर सोडा, पण इथं खावायला अन्न सुद्धा मिळत नाही मला. तुम्हाला महिन्याने अनाज नाही भेटत फुकट मध्ये? राशन कार्ड नाही? मामा तुम्हाला माहिती आहे मी ठोकड भात खात नाही. पण कधी कधी खावा लागतं, पण तो राशन कार्ड असं नसेल तर काहीच अनाज भेटतो. त्याच्यानं तेही करून घेणं नाही जमलं. मामा तुम्हाला पुन्हा माहित आहे काय, यांच्या घरी या झोपडीमध्ये ना साधी गॅस पण नाहीये. नाही मामा. माझं ना रोज चुलीमध्ये फुकू 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 ना माझं सारं डोका दुखते बघा. ते डोका तरी दुखत आहे, कशी तरी वाचून आहे. समजा डोळे गेले तर तू भोकून येऊन हिंडलीस. होय ना मामा, बघा ना माझी कशी हालत, किती पत्नी झाली. पहिलं कसे तुम्ही केळ वांग्यासारखे होते, आता शेंगासारखे होऊन गेले. हो ना मामा, बारीक झाली ना. मी आल्याबरोबरच म्हणलं काय पोरगी पहिलं मुसरासारखी दिसे ना, मुसरासारखी कशी होऊन हालत बेकार होऊन गेली पोरी. आता तुला काय सांगू, तुला काय सांगू, तुझी नेहमी आठवण करू करू भाडे खाणं पिणं सोडून दिलाय. खरंच मामा? तो कुठं खात आहे? तुझी आठवण करते. डोळ्याले झोप नाही, नाकाले वास नाही, कानाले आवाज नाही, जीभले चव नाही. अशी अवस्था होऊन त्याचे केसाने पूर्ण वारून मरते का वाचते असं होणार. मामा मग आता कशी करू मी? काय करते ना कशी नाही. आता तू पाहे बा, मी आता भेटतो म्हणून आलो तर तुमची अवस्था अशी आहे. म्हणजे तुला याच्यात नाही राहत आहे का? मला अजिबात या झोपडपट्टीमध्ये करमत नाही मामा. कुठला तरी तुम्ही मार्ग काढून मला इथून न्या. कोणाचं असं नाही व्हायला पाहिजे, अशा घरात नाही जायला पाहिजे. हा बरोबर नाही हे तुझ्या बापात आहे ना. अरे तुला इथं मुद्दामच करमत नसा. मामा नाही ना, मला मुद्दामून इथं करमत नाही मामा. मला लवकर घेऊन चला मामा. घेऊन कशा जाऊ बाई? मी घेऊन जाईल तर पुन्हा तुझा बाप माझ्यावर कसं फोटो नाही टाकल का? मामा तुम्हाला सांगू खरं, मला माझ्या बाळाला भेटायचं आहे. लागन तर मी त्याला आहे ना कोणती तरी आयडिया सांगतो. तुला आहे ना येतं, तुला नाहीच राहायचं आहे ना, बिना पैशाला सोडची ती काढली. अजिबात मला नाही राहायचंय मामा या झोपडपट्टीवर. मी काय तशा करतो तेव्हापर्यंत मात्र वाचून राह. कुठे जाऊन मरू नको म्हणतो. नाही. 2 लाखांचं खाणं सोडून दे पण पेणं सोडू नको. पाणी तरी घुटघुट पेट जाणे जीवन जगत जातो येतपर्यंत. निघतो मग बाई. बाय मामा. बाय. टाटा. अगदी मामा म्हणजे मामाच नाही का माझा. आणि मला विश्वास आहे माझ्या मामा